पुणे विद्येचे माहेरघर. पण याच पुण्याच्या मध्यवर्ती भागात एक अशी वास्तू उभी आहे जिच्या भिंती आजही एक भयानक किंकाळीने थरथरतात. काका मला वाचवा, काका मला वाचवा. 18व्या शतकातल्या एक रात्री उमटलेली ही आर्त हाक आजही शनिवारवाड्याच्या परिसरात ऐकू येते असं म्हणतात. पण हे खरंच आहे का, की हा फक्त एक भास आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शनिवारवाड्याच्या त्या गुप्त खोल्या, ते रहस्यमयी दरवाजे आणि त्या दुर्दैवी रात्रीचा थरार उलगडणार आहोत, ज्याने मराठा साम्राज्याचा इतिहासच बदलून टाकला. शनिवारवाडा 10 जानेवारी 1730 रोजी थोरले बाजीराव पेशवे यांनी या वाड्याचा पाया रचला. 13 खोल्यांचा हा भव्य राजवाडा त्या काळी मराठेशाहीच्या वैभवाचे प्रतीक होता. पण तुम्हाला हे माहिती आहे का, या वाड्याच्या बांधकामापासूनच एक शाप जोडला गेला होता. असं म्हणतात की ज्या ठिकाणी हा वाडा बांधला गेला तिथे एका सशाने शिकारी कुत्र्याचा पाठलाग केला होता. बाजीराव पेशव्यांना वाटलं ही जागा शूर आहे, पण काही जुन्या जाणकारांच्या मते ही जागा अतृप्त आत्म्यांची होती. ज्या वाड्याने मराठ्यांचे सुवर्णयुग पाहिले, त्याच वाड्याच्या नशिबात पुढे फक्त आग, रक्त आणि मृत्यूच का लिहिला होता? आता येऊया त्या मुख्य रहस्याकडे. तारीख होती 30 ऑगस्ट 1773. वेळ दुपारची उलटलेली वेळ. शनिवारवाड्याच्या भिंतींच्या आड एक भयंकर कट शिजला होता. वयाने लहान असलेले पेशवे नारायणराव आणि त्यांचे काका राघोबा दादा यांच्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला होता. आनंदीबाईंच्या एका शब्दाने, धराऐवजी मारा झालेल्या त्या एका अक्षराच्या फरकाने इतिहास रक्ताने माखला गेला. नारायणराव आपल्या कक्षातून जीव वाचवण्यासाठी धावत सुटले. मागे सुमेरसिंग गारदी आणि त्यांचे सैनिक नागव्या तलवारी घेऊन होते. पूर्ण वाड्यात नारायणरावांचा आवाज घुमत होता, काका मला वाचवा, काका मला वाचवा. पण कोणाचेही हात मदतीसाठी पुढे आले नाहीत. नारायणरावांची निर्घृण हत्या झाली. असं म्हणतात की त्यांचे शरीर वाड्याच्या बाहेर काढताना त्याचे अनेक तुकडे करावे लागले. आणि इथूनच सुरू होते खऱ्या रहस्याची गोष्ट. स्थानिक लोक सांगतात की आजही अमावस्येच्या रात्री शनिवारवाड्याच्या परिसरात तोच आवाज ऐकू येतो. पर्यटकांना अनेकदा तिथे कोणाचे तरी अस्तित्व जाणवते. पण विज्ञान काय सांगते? 1828 मध्ये या वाड्याला एक भीषण आग लागली. 7 दिवस हा वाडा जळत होता. या आगीत वाड्याचे 7 मजले भस्मसात झाले. ही आग नक्की लागली कशी? हा अपघात होता की घातपात? याचे उत्तर अजूनही कोणाकडे नाही. आज आपण तिथे जातो तेव्हा आपल्याला फक्त दगडी तटबंदी आणि पाया दिसतो. पण जमिनीखाली असलेल्या त्या गुप्त तळघरांमध्ये काय आहे? आजही तिथे खोल्या कायमच्या बंद का ठेवल्या जातात? आर्किओलॉजिस्टला तिथे नक्की काय सापडलं होतं? शनिवारवाडा ही एक फक्त ऐतिहासिक वास्तू नाही, तर ती एक महान साम्राज्याच्या वैभवाची आणि दुर्दैवाचे साक्षीदार आहे. रहस्यांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर हा वाडा आपल्या इतिहासाची आठवण करून देतो. तुम्हाला काय वाटतं? शनिवारवाड्यात खरंच काही रहस्य दडलं आहे का, की या फक्त अफवा आहेत? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.